नमस्कार मंडळी, आज आपण चटपटीत हिरवी मिरची कशी बनवायची हे बघणार आहोत। जर भाजीला काही नसेल तर ही मिरची बनवून बघा। एक चपाती नाही तर 2 चपाती एक्स्ट्रा खाणार याची नक्की गॅरंटी। बनवायला ही अगदी सोपी आहे, साहित्यही कमी लागतं आणि आपला वेळही वाचतो। तर चला मंडळी, मस्त अशा चटपटीत रेसिपीला सुरुवात करूया। आता ह्या ठिकाणी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। वजनाने म्हणाल तर ह्या 250 ग्रॅम मिरच्या आहेत। मिरच्या स्वच्छ धुवून त्याला पुसून घेतलेलं आहे। त्याची अशी वरची देठ काढून घ्यायचे आणि असे त्याला मध्यभागी चिरून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या मिरच्या सुद्धा चिरून घेतल्यात। मिरच्यांची साईज मोठी आहे म्हणून मी एका याचे 2 तुकडे करणार आहे। अशा पद्धतीने सगळ्या मिरच्यांचे मी 2-2 तुकडे करून घेणार आहे। तर चला, सगळ्या मिरच्या ह्या कापून झालेल्या आहे अशा 2-2 तुकड्यांमध्ये। आता याला छानपैकी असा मसाला तयार करून घेऊया। मसाला तयार करण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायची। त्याच्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा धने, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरं हे सगळं टाकून परतवून घ्यायचं आहे। काही सेकंदासाठी परतवल्यानंतर त्याच्यात 2 लाल मिरच्या, सुक्यावाल्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत। आता लाल मिरची टाकल्यात, त्याला सुद्धा परतवून घ्यायचं आहे। हा मसाला मिक्सरमध्ये काढून फिरवून घ्यायचा आहे। याची बारीकसर अशी पावडर तयार करून घ्यायची। हे बघा, मिक्सरमध्ये कसं पटकन याची पावडर तयार झाली। आता गॅसवरती 2 चमचे तेल गरम करायला ठेवायचं। तेलात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं। जिरं मोहरी छान तडतडल्यावरती त्याच्यामध्ये कापलेल्या मिरच्या टाकायच्या आणि याला सुद्धा परतवून घ्यायचं आहे काही सेकंदासाठी। चला तर मग मिरच्या अशा छान परतवून झालेल्या आहेत। आता याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे। सगळी हळद मिरच्यांना लागल्यावरती त्याच्यावर तयार केलेला मसाला घालायचा आणि हा मसाला सुद्धा परतवून घ्यायचा आहे। मसाला सुद्धा मिरच्यांना सगळीकडे व्यवस्थित लागल्यावरती याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1 लिंबू पिळून टाकायचा। लिंबू पिळल्यामुळे मिरच्या मस्त छान अशा चटपटीत होतात। आंबटसर याची खूप छान चव लागते। हे बघा, मी 1 लिंबू पूर्णपणे असा पिळून घेतलेला आहे। आता याला फक्त काही सेकंदासाठी परतवायचं आहे। मिरच्या जास्त शिजवायच्या नाही, थोड्याशा आपल्याला कच्च्याच ठेवायच्या आहेत, म्हणजे यात मस्त अशी याची चव लागते। हे बघा, गॅसचा फ्लेम बंद केला। चटपटीत आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत। वरण भातासोबत तोंडी लावायला सुद्धा या मिरच्या खूप छान लागतात। मस्त असे चटपटीत कुरकुरीत मसाला मिरची तयार झालेली आहे। तुम्ही याला चपाती सोबत सुद्धा खाऊ शकतात। घरात भाजीला काही नसेल तर फक्त या मिरच्या बनवायच्या आणि 2-3 चपात्या एक्स्ट्रा खाऊन जाणार। तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा।